सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक हो. काल आपण हे विष्णू भक्त म्हणजे भुंगे आहेत आणि जसे भुंगे पुष्पातला मध आस्वाद करतात तसंच हे जे देवाचे भ्रमर आहेत, विष्णू भक्त संत आहेत, ते देवाच्या अमृततुल्य सामर्थ्याचा, देवाच्या प्रीतीचा, देवाच्या करुणेचा आणि देवाचाच रस प्राशन करतात असं आपण म्हटलेलं आहे. आणि शेवट म्हटलेलं आहे, भक्ती रूप आम्ही असू देवरूप, अमृत सेवितो देवाचे मधुप. भक्ती रूपाने आम्ही देवाचे हे जे सेवक आहोत ते देवाची भक्ती करता करता स्वतःच देव झालेलो आहोत आणि देव होऊन आम्ही देवाचं दिव्यत्व म्हणजे देवाचं अमृतत्व, देवाचं अमरत्व प्राशन करतो. म्हणून म्हटलेलं आहे, भक्ती रूप आम्ही असू देवरूप, अमृत अमृत सेवितो देवाचे मधुप. मधुप म्हणजे भुंगे. मधुकर आम्ही देवा लिंगतो. आणि आमच्या मधुरूपी करा, आणि मधुकर म्हणजे परत भुंगात, मधुकर आम्ही देवा लिंगतो. आणि आमच्या गोड चरणाने, आमच्या गोड हस्ताने, कर म्हणजे हस्त, आमच्या गोड हाताने आम्ही देवाला आलिंगन देतो. आणि देवाचं भक्ती रूप जे आहे ते आम्ही अमृत म्हणून प्राशन करतो. असे आम्ही हे देवरूप भ्रमर जे प्रत्यक्षात देवाचे भक्तच आहेत ते केशवाच्या चरणी जीव कुरवंड, केशवाच्या चरणावर, देवाच्या पायावर आमचा जीवही ओवाळून टाकतो. आता हेच संत पुढे असं म्हणतात, शब्द शिल्प आम्ही अक्षरी साकारू. अक्षरी म्हणजे अक्षरामध्ये अल्फाबेट्स, आम्ही शब्दरूपी शिल्प आमच्या भक्तीचं शब्दशिल्प साकारतो. अक्षर याचा एक अर्थ अल्फाबेट्स मुळाक्षरे आणि दुसरा अर्थ अक्षर म्हणजे अविनाशी. हे दोन्ही अर्थ इथे लागू आहेत. तर प्रथम आपण गद्य बघू आणि मग नवीन पद्याकडे वळू. हरिभक्त संत त्या अक्षर अविनाशी नारायणाची प्रार्थना स्तुती भक्ती करण्यात बेधुंद बेबंद असतात. देहवान भूकतहान विसरून ते उन्मनी भावात ईश सेवेत निमग्न असतात. त्यासाठी यांना अक्षर संपदा शब्दधन उदंड लाभलेले असते. त्यांच्या रसपूर्ण वाणीने ते निर्गुण निराकार परब्रह्मालाही सगुण साकारतेत, अमूर्तालाही मूर्ततेत आणतात. याचा लाभ प्रस्तुत लेखकाला म्हणजे नारायणाला संत सहवासात घडला असून अक्षर प्रार्थना करणाऱ्या त्याला त्या अक्षर नारायणाने, त्या आत्माने असे आश्वासित केले आहे की मी तुझ्या अक्षराक्षरातून, शब्दाशब्दातून, माझ्या पूर्ण दिव्यतेने कायमस्वरूपी निवास करून आहे. आता विलंब न लावता तुझ्या अक्षर प्रतिभेने तू परब्रह्माचे दिव्य रूप सत्य दर्शन उलगडून सर्वांना दाखव. त्यासाठी तुझे शब्दरूपी धन, अक्षररूपी धन वापर. आणि ती आज्ञा शिरसावंदे मानून या नारायणाने जे काव्य केले आहे ते असं आहे, शब्दशिल्प आम्ही अक्षरी साकारू. आम्ही शब्दशिल्प, शब्दरूपाचं शिल्प आम्ही आमच्या अक्षरातून साकारू. आणि ते अक्षर शिल्प, अक्षर वाङ्मय म्हणजे शाश्वत सत्य म्हणून, शाश्वत साहित्य म्हणून पुढे कायमस्वरूपी टिकेल. तर असा हा नारायण स्वतःला हरिभक्त म्हणवीत आहे. आणि काय म्हणतोय ते पहा, आम्ही हरिभक्त अक्षरे आळवू, निरंतर अक्षरी अक्षर मेळवू. अक्षर ही माता, अक्षर हा पिता, गुरु रूप त्राता, अक्षर हा सखा, अक्षर हा दीन, अक्षर ही रात, आम्हा दिन रात अक्षरांची साथ. शब्द शिल्प आम्ही अक्षरी साकारू, भवपार आम्ही अक्षरांचे तारू.
अक्षर उष्णोदकी हरिहर नाती घृत चंदनाचे अक्षरयुती गंधाक्षता पुष्पे अक्षर सुगंध विष्णुदास आम्ही अक्षरी बेधुंद अक्षर देवारी उभे हरिहर चरणी ठेवी मस्तक जोडीत कर देव म्हणे आता माग काहीतरी मम अक्षरात चिरवस्ती करी देव म्हणे आता दान तुझ देई तव अक्षरात अक्षर मी राही अक्षरे कुंपुनी शब्द धनवाती नारायणा तुझ जन्मयाग साठी. तर आम्ही हरिभक्त निरंतर सातत्याने अक्षराला अक्षर मिळवून आणि त्यांचा मेळ घालून देवाचं काव्य करत असतो. ही अक्षर म्हणजे आमची माता आहेत. ही अक्षर म्हणजेच आमची माता आहे आणि ही अक्षर हाच आमचा पिता आहे. म्हणजे ही मुळाक्षर हाच आमचा माता आणि हाच आमचा पिता. या मुळाक्षरांचा मेळ घालून आम्ही परमेश्वराचं काव्य स्तवन शब्दशिल्पामध्ये शब्दरूपी कलाकृतीमध्ये जन्माला आणत असतो. आणि ही अक्षर आमच्यासाठी अक्षर म्हणजे शाश्वत आईसारखी आणि शाश्वत पित्यासारखी आहेत. अक्षर हा दिन अक्षरही रात आम्हा दिन रात अक्षरांची साथ. दिवसा आणि रात्री नवे दिनरात 24 तास आम्हाला या अक्षरांचीच साथ असते. आणि अशी अक्षर अविनाशी आहेत. त्यामुळे अविनाशी अक्षरांच्या साथीत असलेले आम्ही आणि आमची कलाकृती ही अर्थातच त्यामुळे अक्षर वाङ्मय म्हणजे शाश्वत वाङ्मय शाश्वत सारस्वत साहित्य म्हणून टिकाऊ आहे याची आम्हाला खात्री आहे. शब्दशिल्प आम्ही अक्षरी साकारू भवपार आम्ही अक्षरांचे तारू. अक्षरांची झोडी अक्षरांचंच तारू आमच्यासाठी आहे आणि त्या अक्षरांच्याच नावेमध्ये बसून आम्ही हा जो विश्वाचा व्याप आहे हा भवसागर आहे तो सुखाने ओलांडून पलीकडे जाऊ. आणि हे करता करता आम्ही आमच्या दिव्य अक्षराने शब्दांची शिल्प म्हणजे आमच्या प्रतिभेने परमेश्वरी काव्य स्तुती गायन कीर्ती आणि परमेश्वराचं निर्गुण निराकार रूप त्याची मधुरता हे सर्व आम्ही आमच्या शब्दरूपी किंवा अक्षररूपी वाङ्मय अक्षररूपी साहित्याचा वापर करून आम्ही शब्दशिल्प तयार करू आणि त्यातून परमेश्वराला जो अमूर्त आहे तो साक्षात मूर्ततेत आणून त्याचा लाभ तुम्हाला देऊ. आम्ही परमेश्वराला स्नान घालतो आणि ते सुद्धा कसं अक्षर उष्णोदकी हरिहर नाती. आमच्या उदार प्रेमळ मधुर शब्दांच्या पाण्यामध्ये हरिहर यांना आम्ही न्हाऊ घालतो. घृत चंदनाची अक्षरही उटी तूप आणि चंदनाची उटी जी त्यांना आम्ही लावतो ती सुद्धा आमच्या सुकोमल सुमधुर अक्षरातूनच बनलेली असते. आम्ही परमेश्वराला जी पुष्पे अर्पण करतो गंध अक्षता अर्पण करतो ती गंधाक्षता पुष्पे अक्षर सुगंध. आम्ही परमेश्वराला गंध अक्षता फुले जी वाहतो ती सुद्धा संपूर्ण अक्षर रूपीच असतात आणि त्याचा सुगंधही अक्षर असतो म्हणजे शाश्वत कायम टिकणारा असतो. विष्णुदास आम्ही अक्षरी बेरुंद म्हणून या मुळाक्षरांच्या छंदामध्ये आम्हाला आमचा आत्मछंद जोपासता येतो आणि या अक्षरांमध्ये बेधुंद होऊन आम्ही सर्व विष्णुदास गात असतो नाचत असतो परमेश्वराची स्तुती करत असतो आणि परमेश्वराला अमूर्तातून मूर्तात आमच्या अक्षर वाङ्मयातून आम्ही आणत असतो. आमचा जो देवारा आहे जिथे हरिहर उभा आहे तो देवारा सुद्धा अक्षरांचा आहे. अक्षर देवारी उभे हरिहर. आमच्या अक्षररूपी देवाऱ्यामध्ये मंदिरामध्ये हरिहर उभे आहेत. चरणी ठेवी मस्तक जोडीत असे कर
आणि अशा हरिहराच्या पायावर आम्ही आमचं मस्तक ठेवतो आणि हात जोडून उभे राहतो. तितक्यात देव म्हणतो, देव म्हणे आता माग काहीतरी मम अक्षरात चिरवस्ती करी. देव म्हणतो, अरे बालका, अरे माझ्या प्रिय भक्ता, तू सर्व मला निस्वार्थ बुद्धीने अर्पण करतोस, माझी स्तुती करतोस, माझं भजन कीर्तन करतोस आणि मला तुम्हा सर्व सगुण साकार जगामध्ये माझ्यासारख्या अमूर्ताला मूर्त रूपाने तू नेऊन प्रतिष्ठित करतोस. तू इतका निष्क्रिय, इतका निरपेक्ष आहेस की मला काहीतरी तुला द्यायचं आहे, ते मी तुला काय द्यावे ते तुझं मागणं तू माग. आता वास्तवात देवाकडून आम्हाला काही मागायचंच नसतं, पण देवाचा शब्द पडू द्यायचा नाही म्हणून आम्ही म्हणतो मम अक्षरात चिरवस्ती करी. हा नारायण म्हणाला, परमेश्वरा, माझ्या अक्षरांमध्ये तुझी शाश्वत वस्ती असू दे. म्हणजे माझी अक्षर जी आहेत ते अक्षर वाङ्मय, शाश्वत वाङ्मय म्हणून कल्पाचा अंत होईपर्यंत निश्चित टिकून राहील. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझं हे अक्षर वाङ्मय खऱ्या अर्थाने अविनाशी शाश्वत वाङ्मय म्हणून टिकलं पाहिजे. त्यासाठी भगवंता, माझ्या या वाङ्मयात तू वस्ती करून राहा. आणि देव सुद्धा उदारपणे म्हणाला, देव म्हणे आता दान तुझं देई, तव अक्षरा ते अक्षर मी राही. तुला मी दान दिलेलं आहे, तुझ्या अक्षरामध्ये कायमस्वरूपी शाश्वत रूपाने मी प्रतिष्ठित झालेलो आहे, तिथे मी कायम राहणार आहे. आता फक्त एकच काम कर, अक्षरे गुंफुनी शब्द धन वाटी, नारायणा तुझं जन्म यासाठी. हे नारायणा, तुझा जन्मच अक्षरे मिळवून आणि अक्षर खेळवून परमेश्वराची कीर्ती, परमेश्वराचं रूप गुण वर्णन आणि परमेश्वराचं सामर्थ्य, आत्म्याचं आत्मज्ञान, आत्म्याची आत्मशक्ती, आत्म्याचं तत्वज्ञान पसरवण्यासाठीच तुझा जन्म झाला आहे. तर तुझ्या सुमधुर सुकोमल भक्तीने पूर्ण रसरसलेल्या अक्षरांचा वापर करून हे नारायणा, हे अक्षररूपी शब्द धन तू लोकांना वाट. त्याच्यातून सर्वाभूती असलेला जो भगवंत आहे तो त्यांना स्पष्टतेने त्यांच्या जाणीवेमध्ये दिसू लागेल आणि तुझ्या शब्दातून त्यांना भगवंत जाणवेल, भगवंताचं दर्शन होईल. म्हणून अक्षरे गुंफुनी शब्द धन वाटी, नारायणा तुझं जन्म यासाठी. अक्षरांची गुंफण करून तू शब्दधन वाट, यासाठी हे नारायणा तुझा जन्म आहे असं परमेश्वराने सांगितलं. आणि त्याची आज्ञा शिरोधार्ह मानून हे नारायण ते काम पुढे करीत आहे. आता पुढचं काव्य आहे, तुका नससी तुका. केवळ संतमंतांची गोडवी गायची, त्यांचा उदोउदो करायचा, मात्र व्यावहारिक वर्तन लबाडीचे हे योग्य नव्हे. स्वतःच संत तुकोबांसारखे वागणे हे सर्वांच्या हिताचे आहे. म्हणून प्रत्येक मानवाने संतत्व म्हणजे काय, तुकोबांचा संतभाव काय व कसा आहे हे या काव्याद्वारे समजून घेणे व तदनुरूप स्वभाव परिवर्तन ज्ञान पातळीवर आणि अर्थात व्यवहारातही घडेल असे पहावे. तर अरे माणसा, तू स्वतःच तुकाराम का बनत नाहीस, असं तुकारामच या भक्ताच्या हृदयातून तुम्हाला प्रश्न करीत आहेत. तू का नसती तुका मानवा, तू का नसती तुका शब्द खंडुनी जरी राहती, चिंतनामधी तू मुका तरी तू असती तुका मानवा, तू का नसती तुका संकल्पाचा नाश साधुनी जरी संन्यासी तू मुका तरी तू असती तुका मानवा, तू का नसती तुका अनन्य भावे देव पाहता देव होई, तू मुका तरी तू असती तुका मानवा, तू का नसती तुका देहाकारे देहती असती
तत्वाकारे तू मुका तरी तू असेसी तू काय मानवा तू का नसती तू का द्वैता द्वैती मधुता कथा शून्यत्वाने तू मुका तरी तू असेसी तू का मानवा तू का नसती तू का. अर्थात सज्जन मानवानो सज्जन श्रोते हो, तुम्ही स्वतः तुका का असत नाही. जर तुम्ही आपले वायफळ शब्द निरर्थक शब्द नष्ट केले आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये राहून परमेश्वराची चव टाकता टाकता तुम्ही मुके झाले तर निश्चितच तुम्ही त्या तुक्यासारखे परमेश्वरी चिंतनात मुके व्हाल, नव्हे तुम्हीच तुकाराम म्हणून अवतीर्ण व्हाल. जर तुम्ही मी हे करीन ते करणार नाही असे जे आपल्यातले संकल्प विकल्प आहेत त्याचा जर नाश केलात आणि विनासंकल्प अत्यंत साध्या सरळ पद्धतीने जीवन जगायचा निश्चय केलात आणि तो प्रत्यक्ष व्यवहारात उतरवलात तर निश्चितच तुम्ही अनायसे संन्यास साधाल. म्हणजे संकल्पाचा नाश करून विनासंकल्प जीवन सरळ मार्गी जगणं म्हणजेच संकल्पाचा नाश. आणि असा संकल्पाचा नाश म्हणजे संन्यासाचं व्रत घेणं आणि सरळ मार्गाने सज्जनपणे जीवन जगणं. असं जर तुम्ही केलं तर हे सर्व माणसानो तुम्ही स्वतःच तुकाराम आहात. अनन्य भावे देव पाहता देव होऊनी ती मुका. तुम्ही देवाकडे पाहताना, रामाकडे पाहताना, शंकराकडे पाहताना, विष्णूकडे पाहताना, रामाकडे तुम्ही राम होऊन पहा, शंकराची पूजा शंकर होऊन करा, विष्णूची स्तुती विष्णू होऊन जा. तुम्हीच स्वतः राम शंकर विष्णू असे दिव्य प्रतिभेचे समर्थ देव म्हणून रूपांतरित व्हाल. म्हणून अन्य नाही अशा भावानेच तुम्ही देवाकडे पहा. शंकराकडे पाहताना शंकर वेगळा आणि मी वेगळा असं पाहू नका. अनन्य भावाने स्वतः शंकरामध्ये आपलं जीवत्व नष्ट करून, स्वतः रामामध्ये विष्णूमध्ये परमेश्वरामध्ये आपलं जीवत्व नष्ट करून तुम्ही शिवरूप होऊन शिव विष्णू गणपती राम जर पाहिलात तर निश्चितच अशा अनन्य भावाने देव पाहिल्यामुळे तुम्ही स्वतःच तुकाराम म्हणून नव्याने जन्म घेतल्यासारखे तुम्हाला जाणवेल. तुमच्या लक्षात आलं का, जर देहाच्या पातळीवर तुम्ही स्वतःला देह समजलात, स्थूल सूक्ष्म कारण यात देहात अडकलात, जर तुम्ही त्रिगुणात अडकलात आणि जर तुम्ही मायामोहात अडकलात तर देहाच्या पातळीला तुम्ही नुसतेच देह आहात. जो देह आला आणि गेला संपूर्ण जीवन नश्वर ठरेल. मात्र निर्गुण निराकार तत्व आत्मचैतन्य म्हणून तुम्ही स्वतःकडे पाहिलेत तर ते चैतन्य जसे मुकेपणी काही न बोलता ब्रही न काढता सगळीकडे पसरलेले आहे, ब्रह्मामध्ये रूपांतरित झाले आहे. तर चैतन्य म्हणून तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात हे जर तुमच्या ध्यानात घेतले आणि देहावरून तुमची दृष्टी तुमच्या आत्मचैतन्याकडे तुम्ही वळवली तर तुम्ही स्वतःच तुकाराम व्हाल. आता द्वैता द्वैती मधु चाखता. आजपर्यंत तुम्ही सर्व संसार ते द्वैत भांडणं यातली जी काय गोडी आहे, यातली जी काय कटुता आहे त्याचा सर्व अनुभव होऊन झाला. आता हे जे तुम्हाला सांगत आहे की तुम्ही स्वतः तुकाराम बना आणि त्याचा अभ्यास करा. तर आतापर्यंत द्वैतातला अनुभव तुमचा झाला, आता अद्वैतातला आपण सर्वत्र एकच ब्रह्मभावाने परमेश्वर रूपाने आहोत असा अनुभव घ्या. आणि एकदा द्वैत आणि अद्वैतातला अनुभव तुम्ही घेतलात की द्वैत अद्वैतातून तुम्ही मोकळे व्हाल, बिनशर्त मुक्तीला तुम्ही प्राप्त व्हाल आणि तुम्ही ते शून्य किंवा पूर्ण परब्रह्म स्वतः ते अनुभवाल. आणि त्यावेळेला द्वैत आणि अद्वैतातला गोडवा किंवा द्वैत आणि अद्वैतातली रुची टाकल्यानंतर द्वैत अद्वैताच्या पलीकडे जाऊन तुम्ही पूर्णाकार ब्रह्म बनलात की खऱ्या अर्थाने तुम्ही तुकाराम म्हणून नव्याने अवतीर्ण व्हाल आणि स्वतःच तुकाराम म्हणून संत भावाला प्राप्त व्हाल. म्हणून म्हटलेलं आहे द्वैता द्वैती मधु चाखता शून्यत्वाने तू मुका. द्वैत आणि अद्वैत याच्यातील रुची समजलेले आता तुम्ही पूर्णत्वाकडे शून्यत्वाकडे जर मार्ग प्रवास केलात तर त्या
पूर्णाचं स्वरूप पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्णच राहते, काढलेलेही पूर्ण, राहिलेलेही पूर्ण, आणि पूर्णातून निघालेला खऱ्या अर्थाने पूर्ण ब्रह्म असतो याचा अनुभव तुम्ही घ्याल. आणि तुम्ही सर्वसाधारण मानव न राहता संत तुकोबाच्या शेजारी जाऊन बसाल नव्हे, तुम्ही स्वतःच तुकाराम व्हाल. तर असं हे तू का नससी तुका, तुकारामाने सर्वसाधारण माणसाला बाबा रे तुम्ही सुद्धा तुकाराम होऊ शकता हे आश्वस्त केलेलं आहे. या अर्थात हे काव्य आहे, त्याचं तुम्ही नित्य निरंतर ध्यान करावं. शक्य झालं तर नित्य पाठामध्ये या पद्याचा तुम्ही समावेश करावा. आता ज्ञानेश्वरांबद्दल एक काव्य आहे आणि ते काव्य अशा अर्थानं आहे की ज्ञानेश्वरांना इथल्या लोकांनी छळलं आणि त्यांचा ज्ञानावतार आटोपता घेण्यासाठी खरं सांगायचं झालं तरी त्या पृथ्वीवरच्या स्वतःला भूदेव म्हणणाऱ्या उच्च ब्राह्मण वर्गीयाने आणि अन्य उच्चवर्णीयानेच त्यांना छळून नाईलाजाने समाधीत जायला लावलं. तर त्यांनी आता ती समाधी सोडून तुम्हा आम्हा सर्वसाधारण लोकांसाठी परत समाधी बाहेर यावं अशा अर्थाचं एक काव्य आहे. प्रथम त्यातील कठीण शब्द आणि त्याचा अर्थ बघूया. पहिला शब्द आचविती म्हणजे अंतरतात, मुक्तात म्हणजे मिळत नाही. दुसरा शब्द आहे पाखंडी म्हणजे नास्तिक, दुराचारी व सज्जन लोकांचे शत्रू असतात, त्यांना पाखंडी म्हणतात. भूदेव पृथ्वीवरील देव असा सन्मान असणारे, स्वतःला असे समजणारे ब्राह्मण ज्यांना भूदेव म्हणतात. फुंदणे म्हणजे गर्वोन्मत्त होऊन वाटेल ते व वाटेल तसे बरळणे. येथे नमनी भक्त समाधीतून अविलंब बाहेर येण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीला अत्यंत आर्ततेने साथ घालीत आहे. ज्ञानेश्वर माऊली समाधीत गेली आहे आणि हा जो अमनी नमनी भक्त आहे तो आपल्या आर्त भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीला अविलंब त्वरेने समाधीतून बाहेर येण्यासाठी साथ घालीत आहे. माऊलीचे मोठेपण मूर्ख पाखंड्यांना समजलेच नाही. ते मोठेपण हा भक्त स्पष्टतेने सर्वांना सांगत आहे. या उलट स्वतःला भूदेव म्हणून घेणाऱ्यांनी नेहमीच सज्जन विरोध, अमृत त्याग व विषप्राशन, ज्ञानाचा त्याग म्हणजेच मूर्खतेचा स्वीकार, म्हणून ज्ञान त्याग म्हणजेच मूर्खतेचा स्वीकार किंवा विषप्राशन असा अर्थ आहे. तर अशा भूदेवाने सज्जन विरोध, अमृत त्याग सतत केला आणि सतत त्याने विषयालाच गोड समजून म्हणजे मूर्खताच आपल्या अंगी अवलंबिली. केवळ व्यक्तिगत अक्कलपोटेपणासाठी हे सर्व त्यांनी केले. समाज हितैषी साधू संतांचा द्वेष, मत्सर, निंदा व त्यांना जिवंतपणे मरण यातना भोगायला लावणे असे अखंडित दुर्वर्तन या पाखंड्यांनी केले. परिणामतः ज्ञानेश्वर माऊलीला अवेळी समाधीस्थ व्हावे लागले. माऊलीने कृपा करून जनसामान्यांच्या हितासाठी तरी विनाविलंब त्वरित समाधी बाहेर यावे अशी हृदय पिळवटून हा भक्त, हा अमनी योगी ज्ञानेश्वरांना हात घालीत आहे. सच्च्या भक्ताची ही वेडी आशा असली तरी ही भक्ती मात्र त्याची 100 नम्री आहे. तर त्या भक्तीतून उदयाला आलेले, जन्माले आलेले हे काव्य पहा. शीर्षक आहे सोडुनी समाधी येई. मी काय का सोडुनी समाधी येई, नाविना विलंब आता, नाविना विलंब. आर्त हृदयाने तवा भक्त हाका मारिती, जन भोगी फसती मुक्ती आचविती. सोडुनी समाधी येई, नाविना विलंब आता, नाविना विलंब. मूर्ख क्षुद्र पाखंड्यानी तुला छळी येले, अवेळी तुम्हा त्यानी समाधी घालीले. अमृताचे जुनी दे विषयी काशीती, भूदेव म्हणून स्वयची कुंदती. विसरोनी सारे येई परतोनी आता, लाविना विलंब आता, लाविना विलंब.
मद्यपी तो कैसा जाणी ज्ञानियाची वाणी पाषाणासी कैसा कोंब अमृत सिंचनी जैसे तुम्ही चारी वेदवतारी निवृत्ती ज्ञानाई सोपान मुक्ताई फिरुनी येई आता ज्ञानाई माऊली लाविना विलंबाता लाविना विलंब वाट पाहुनी नयन शिनले अर्थ हा मारुनी मुख शुष्क झाले श्रवण थकले परी तव साधनाई कारुसलीसी ज्ञानाई माऊली फुटते मस्तक भंगते हृदय आता तरी येई आई समाधी बाहेरी लाविना विलंबाता लाविना विलंब सोडून समाधी येई लाविना विलंब लाविना विलंबाता लाविना विलंब. आता पुढचं काव्य आहे म्हणून संतांचे विठ्ठलची कुळ. संत त्यांचं कुळ विठ्ठल आहे. विठ्ठल म्हणजे विशेषत्वाने ठोंबा असलेला तो आत्मा. म्हणून सर्व संत हे विठ्ठल कुळीचे किंवा आत्मकुळीचे आहे. तर आता प्रथम गद्य आहे का. अचल अढळ नैष्कर्मी अकर्ता करता असा असलेला आणि विटेवर समचरण ठेवून तो कमरेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल हा वास्तवात त्या ब्रह्माची खूण आहे. चितप्रज्ञ साक्षी ब्रह्म स्वतः केवळ असते मात्र तरीही त्याच्या या कैवल्यामुळे आपपर भेदातीततेमुळेच हे विश्व त्याचे अजोड जीवन संगीत विना प्रतिबंध चालू आहे. संतही स्वतः संसार न करता इतरांचा संसार नीट चालावा. त्यांचे लौकिक व पारलौकिक जीवन उत्तम सुसंवादिततेने प्रवाहित असावे यासाठी सहज संकल्प रहिततेने उपदेश बोध आपल्या उक्ती व कृतीतून प्रकट करत असतात. तो इतरांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत असतो. म्हणूनच सर्व संत महंतांचे कुळ विठ्ठल किंवा युगे 28 विटेवरी उभा असे समचरणी असलेले ब्रह्म आहे. आत्मा हेच त्यांचे कुळ आहे. संतांचे गुणदर्शनी या काव्यात आहे. तर आता काव्य ऐका. म्हणून संतांचे विठ्ठलची कुळ. संत जन्मायेती विठ्ठलाचे कुळी विठ्ठल रखुमाई तात माय कुळी आकंठ बुडती जन मायेत भ्रमात त्यांचेसाठी जन्मताती संत या जगात. संत स्वये मुक्त सहजची भक्त मुखी विठ्ठलाचे नाव अविरत जनहित हाची संतांचा संसार रंजल्या गांजल्या मायेची पाखर. संत सदा जगी समत्वाने असती सर्वाठाई केवळ विठ्ठल पाहती. जातीयाती कुळ धर्म नेणताती अंतरी संत सदा सद्वैती राहती. रूप गुणातीत विठ्ठल हा उभा समत्वी निष्कर्मी विठ्ठल हा उभा. अकर्ता असूनी सर्वांचे हा मूळ म्हणून संतांचे विठ्ठलची कुळ. आता पुढे ब्रह्मरूप संत महंत आपल्या स्वरूपाचे वर्णन करताना त्यांचे अद्भुत अंतरंग वास्तव या काव्यात उलगडून दाखवत आहेत. ते पुरेसे बोलके व स्वयंस्पष्ट आहे. तर संत म्हणतात त्रिकाल बाधित आम्ही नाही. म्हणजे वर्तमान भूत भविष्य या काळाने बाधित
बाधित होणारे, या काळाने डगमगून जाणारे आम्ही नाही. आम्ही या त्रिकाळाच्या पलीकडे म्हणजे कालातीत आहोत. तर आता काय संत म्हणतात बघा, नाही ज्ञान वाचन ना मनन चिंतन, आम्ही बापुडे ज्ञानी आम्हा संगे चक्र पाणी, नाही ध्यास ना आस ना अभ्यास निदिध्यास, आम्ही असू निरक्षर संगे विठ्ठल अक्षर, नदी तटाकी राहतो वृक्षमुळी झोपतो, आम्ही जरी निराश्रित तरी आमुचा आश्रित, विना अन्न उदक जरी क्षुधित कृषित, तरी राही निरंतर आम्हा संगे तोची हर, आम्ही नाही आजगीचे नाही प्रवासी घडीचे, आम्हा नाही येणे जाणे नारायण संगे राणे, नाही सोयर सुतक जीवनी आजीवांशी, राहू सदा पायासी धरू सदा शिवासी, शिवजाने धरिला काळ कैसा त्या शिवला, कालातीत जाहला स्वयं महाकाल उरला, काल येई कैसा जाई ती काल बाधित आम्ही नाही, कालातीत जो राही विराट पुनीत तो राही. जरी आम्हाला ज्ञान नसेल, आमचं वाचन नसेल, मनन चिंतन नसेल, तरी सुद्धा आम्ही हे बापुडे केविलवाणे असलो तरी तो चक्रपाणी मात्र निश्चित आमच्या बरोबर वस्तीला असतो. आम्हाला कसला ध्यास नाही, आम्हाला कसली आस नाही, आम्हाला निशिदिन ध्यास नाही, तरी सुद्धा परमेश्वर भक्ती केली आम्हाला काही माहीत नसल्याने तो अक्षर विठ्ठल आम्हा निरक्षर संतांबरोबर कायमच राहतो. आम्ही नदीच्या काठाला राहतो आणि वृक्ष मुळाशी झोपतो. असे जरी आम्ही निराश्रित असलो तरी तो हरी आमच्या आश्रयाला येऊन, हरी आमच्या या निराश्रित संतांचा हरी स्वतः आश्रित झाला आहे. आम्ही निराश्रित असलो तरी आमच्या आश्रयाला हा विश्वाचा पालन करणारा हरी येऊन राहतो, कारण आम्ही तेवढे पुण्यवान आहोत. विना अन्न उदक जरी क्षुधित कृषित, विना पाणी विना अन्न आम्ही क्षुधित कृषित भुकेलेले ताणलेले असतो, तरी सुद्धा आमच्या बरोबर तो हर म्हणजे शंकर निरंतर राहतो. आम्ही या जगातले नाहीत, आम्ही या जगात घटकावर आलेलो आहोत, कारण आम्हाला या जगात येऊन कायम राहायचं नाही. आम्ही या जगात घटकावर तुम्हा लोकांना काही मार्ग दाखवण्यासाठी आलो आहोत. अन्यथा आम्ही नेहमीच नारायणाच्या संघामध्ये राहणारे नारायण सांगाती आहोत. आम्हाला या जीवनात लोकांची स्वैरसुतक नाही. आम्ही कायमच सदाशिवाच्या पायाशी शंकराच्या पायाशी घट्ट मिठी मारून असतो. तर असा शिव ज्याने धरला त्याला तो काळ म्हणजे मृत्यू यम कसा शिवणार, असा शिव ज्याने धरला तो यमापासून मृत्यूपासून दूर राहतोच नव्हे, तो कालाच्या पलीकडे जातो, कालातीत होतो आणि सर्व अस्तित्वाचा निर्माता आणि सर्व अस्तित्वाचा विनाश करता म्हणून तोच महाकाल होऊन उरतो. तसे आम्ही संत शंकराचे पाय धरल्यामुळे कालातीत होऊन आम्ही त्या शंकरासारखे महाकाल म्हणून आम्ही अक्षरत्वाने अविनाशित्वाने शाश्वततेने उरलो आहोत. काल येई तैसा जाई त्रिकाल बाधित आम्ही नाही. काळ येतो आणि जातो, परंतु वर्तमान भूत भविष्य या तीन काळाने आम्ही बाधित होत नाही. आम्हाला कोणत्याही तऱ्हेचं संकट व कोणत्याही तऱ्हेची बाधा काळामुळे होत नाही. कालातीत जो राही विराट पुनित तो राही. तर असे आम्ही कालातीत झालेले संत विराट पवित्र ब्रह्म होऊनच कैवल्य रूपाने उरलो आहोत. अस्तु. उद्याच्या प्रवचनात पुढचा भाग.